नमस्कार, मी अभिलाषा एके मराठी कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत. इथे मी स्वीट पोटॅटो भाजून घेते. हा बघा अशा प्रकारे. आणि आता इथे एक पातेलं गॅसवर ठेवून त्याच्यात 1 लिटर दूध ओतलं आहे मी गरम करण्यासाठी. हे छान तापवून घ्यायचं, चांगलं चमच्यानं हलवून घ्यायचं जेणेकरून साईडला चिकटता कामा नये. हे अशा प्रकारे दूध आपलं आटलेलं आहे. त्याच्यात मी 1 वाटी साखर टाकते, ड्रायफ्रूट टाकते आणि 1 वाटी मलाई टाकते. गावच्या ठिकाणी केशर अवेलेबल नसतं, त्यामुळे मी विदाऊट केशरची बासुंदी तयार करते. हे बघा अशा प्रकारे छान ढवळून घ्यायचं. आता इथे भाजून घेतलेलं स्वीट पोटॅटो छान सोलून घेणार आहे. हा बघा अशा प्रकारे सोलते मी हा स्वीट पोटॅटो आणि बारीक छान पीस कट करणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे स्वीट पोटॅटो चांगला भाजलेला आहे. भाजलेल्या स्वीट पोटॅटोची टेस्ट चांगली लागते म्हणून मी भाजून घेतलेला आहे. आता त्याचे बारीक पीस कट करून मी ते आपल्या बासुंदीमध्ये टाकणार आहे. इथे एक बाऊल घेतला आहे, त्याच्यामध्ये तयार बासुंदी मी घेणार आहे ओतून. अशा प्रकारे बघा छान दाणेदार घट्ट अशी बासुंदी आपली तयार आहे. आणि आता त्याच्यावरती वरून कट केलेले स्वीट पोटॅटोचे पीस टाकते आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.